सगळेजण लोकवर्गणीमध्ये जाण्या येण्याचा खर्च भागवण्याची सुविधा आम्ही निर्माण केलेली आहे. म्हणजे जेणेकरून जे आपल्या बांधव जाणार त्यांना कशाची पैशाची अन्नधान्याची त्रास होऊ नये म्हणून लोकवर्गणी बाहेर जशी चपला आपण एकत्र सगळी बाजूला सोडली की तसं सगळी बाकीचे विचार पक्षी संघटना बाजूला ठेवा. या ठिकाणी बसत असताना महत्वाच्या विचारांना आपण सगळे एकत्र येऊया आणि ही मुंबईची मोहीम फते करू. जाण्याचा मार्ग कसा आहे? बरेच जण म्हणाले की आम्ही डायरेक्ट मुंबईला जातो, बरेच जण म्हणतात आम्ही शिवनेरीपर्यंत निघून डायरेक्ट जातो. आणि मग लढा कोणासाठी आहे? म्हणून ऍक्टरला पळवायचं का तुम्ही? त्यांच्या मागे तिथल्या 25 गाडी घेऊन पळवायचं का त्यांना? तसं नाही झालं पाहिजे. आपण एकीचं बळ आज दाखवलंय. ही जर सगळी एका गावाची ताकद जर अंतर्गत सराटीला पोहोचली, अंतर्गत सराटी निघताना 10 ते 25 किलोमीटरची जेव्हा लाईन दिसेल सरकारला 50 किलोमीटरची, मराठ्याचं वाघीन मोळ आले, आता ह्याला थांबवावं लागते. पहिला टप्पा आपला शिवनेरी गडावर आहे. पहिला मुक्काम आपला शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये होणार आहे. जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला अशा भूमीमध्ये आपण पहिला आपला मुक्काम होणार आहे. आणि यदा कदाचित आपल्या आजपर्यंत जी काय त्या जन्मस्थळावरूनच झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या, तर जर आपल्याला बी यश मिळणार असेल तर सरकार सुद्धा झुकून त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागू करावं ही आमची कळकळीची विनंती आहे सरकारला. म्हणून